तो मिथुन राशीचा पुरुष. तो शब्दात जगतो. त्याला विचार हवे, संवाद हवे, मोकळं वावरण हवं आणि कोणतीही गोष्ट एकाच रंगात फार काळ टिकणं नको. मृगशीर्षचा तो त्याला सतत नवीन अनुभवांची भूक देतो. आद्रा नक्षत्रातला तो त्याच्या हास्याच्या आत एक भूक बेचैनी फिरतो. आणि पुनर्वसू नक्षत्रातला तो त्याला माफ करायला आवडतं. बदलायला तो शिकवतो. म्हणजे तो सतत नवीन तो बघू पाहतो. तो गोंधळलेला असतो, पण त्याच्या गोंधळातही एक निर्दोष सच्चाई असते. त्याच्यासाठी प्रेम म्हणजे आपल्याला बोलू दिलं जातंय का हे तो महत्वाचं मानतो. तो ज्याच्याजवळ मोकळा होऊ शकतो त्याच्याजवळच प्रेम करतो आणि त्याच्यावरच तो प्रेम करतो. आणि ती वृश्चिक राशीची स्त्री. ती शांत असते, पण तिच्या डोळ्यात संघर्ष दिसतो. ती बोलत नाही फार, पण जेव्हा बोलते तेव्हा शब्दांसोबत काळजातही काही हलतं. विशाखा नक्षत्रातली ती स्पष्ट ध्येय तिला देतात. म्हणजे ती ध्येयाबद्दल स्पष्ट असते. आपल्याला जीवनात काय करायचं आहे, काय नको आहे, काय हवं आहे याच्याबद्दलच्या तिच्या संकल्पना, तिची व्याख्या अगदी स्पष्ट असते. नातं म्हणजे अर्धवट नको. अनुराधा नक्षत्राची तिला साथ देण्याची भावनिक सोबतीची गरज असते. ती मैत्रीच्या खोल स्पंदनांवर प्रेम उतरते. आणि ज्येष्ठा नक्षत्रातील तिला स्वाभिमान देते. ती स्वाभिमानी असते, पण कधी कधी तो तिच्या भावनांचं कवच बनवतो. तिनं कोणावर एका प्रेम केलं तर ती त्याला गिळून टाकते, मनाने, विचाराने आणि हक्काने सुद्धा. हे नातं म्हणजेच मिथुन आणि वृश्चिक राशीचे जे नातं आहे ते षडाष्टक योगा देतात. म्हणजे मिथुन आणि वृश्चिक या राशी षडाष्टक योगात आहे. याचा अर्थ दोघांची मानसिक लय वेगळी, संवादाचं माध्यम वेगळं आणि भावनिक गरजा एकमेकींच्या विरुद्ध असतात. तो बोलून हलका होतो, ती मौनात खोल बसतो. तो प्रश्न विचारतो, तुला काय वाटतं? ती उत्तर देते, सगळं सांगावं असं तर नाही आणि सगळं सांगावं लागतं असं सुद्धा नाही. मनस्थिती आणि गूढ ओढ या दोघांमध्ये असते. एक संघर्ष, राजध्वजात सदृश्य भावनिक संघर्ष सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. एका बाजूला तो हलका फुलका, वेळेला गमतीने घेणारा आणि दुसरीकडे ती खोल भावना साठवून ठेवणारी, मनात वादळ घेऊन शांत बसणार. त्याला वाटतं ती काही सांगतच नाही आणि तिला वाटतं तो कधीच गंभीर होत नाही. पण तरीही तो तिच्या गूढ डोळ्यांमध्ये खेचायला जातो आणि ती त्याच्या मनमोकळ्या हास्याकडे थबकते. हे नातं सुरुवातीला आकर्षणानं तयार होतं, पण पुढे ते समजून घेण्याची परीक्षा बनतात. म्हणजे एकमेकांना समजून घेण्याची परीक्षाच बनते असं म्हणायला काय हरकत नाही. का जमतं काही वेळा हे नातं? त्याचं कारण तिच्या तीव्र भावनांमध्ये त्याला अर्थ सापडतो. कारण त्याच्या प्रश्नांमध्ये तिला ओळख मिळते. कारण तो बदलतो आणि ती प्रत्येक बदलामागे काय चाललं आहे हे वाचू शकते. त्यांचं नातं म्हणजे विचार आणि भावनांचं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन, कधी परिपूर्ण, कधी एकदम विस्कळीत.
का फाटलं जाऊ शकतं हे नातं? जर मिथुन पुरुषाच्या बोलण्यात तिला गांभीर्य दिसलं नाही आणि वृश्चिक राशीच्या स्त्रीच्या भावना त्याच्यासाठी अतिच वाटल्या, मग ते पॉझिटिव्हनेस वाटला, तर त्यांच्या हास्यात तिला खोटेपणा वाटतं आणि तिच्या मौनात त्याला काहीही विशेष वाटत नाही. मग संवाद बंद होतो आणि फक्त मी माझं सर्व दिलं ही भावना होते दोघांतही. मग हे नातं वाचवायचं असेल तर नेमकं काय करायचं? त्यानं तिच्या बुडतेवर संशय न करता समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तिने त्याच्या बदलत्या स्वभावात स्थैर्य न शोधता त्याचा सच्चेपणा पाहायला हवा, त्याची निरागसता अनुभवायला हवी. त्या दोघांनी एकमेकांकडून आपल्यासारखं होण्याची अपेक्षा सोडली तर हे नातं जड होणार नाही, तर गहिरं आणि उत्कट होईल. थोडक्यातच हे नातं एकसंध नाही, पण ज्यावेळी ते जुळतं तेव्हा एकमेकांना भेटलेलं प्रत्येक वाक्य आयुष्यभर लक्षात राहतं. तो विचार करतो, ती समजते, ती रागावते, तो शांत राहतो आणि तरीही ते दोघं परत एकमेकांकडेच जातात. हा आहे मिथुन पुरुष आणि वृश्चिक स्त्री यांच्यातला प्रेम विवेक, जिथे बोलणंही अपुरं वाटतं आणि मौनातही अर्थ सापडतो. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपला अनुभव काय आहे तो.